नमस्कार. आज 8 नोव्हेंबर 2023 वार आहे बुधवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे पहा. आता ओबीसी आंदोलनाची हाक. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याविरोधात दिवाळीनंतर रस्त्यावर. आता आपण काल पाहिलेलं होतं की ओबीसी संदर्भात छगन भुजबळ यांचं वक्तव्य, त्यानंतर मराठा समाज यांच्या संदर्भात अगदीच मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य, म्हणजे थोडंसं त्यांच्या दोघांमध्ये जुंपली अशा पद्धतीने आपण ते पाहिलेलं होतं. मग पाहता एकीकडे जर सरसकट जर कुणबी प्रमाणपत्रे वगैरे जर दिली तर ओबीसीच्या आरक्षणावर इथं काय होणार आहे, थोडंसं ताण वगैरे निर्माण होईल. त्यासाठी आपल्याजवळ याचं जर सोल्युशन जर हवं असेल ना, तर बिहारसारखं आपल्याकडे काय आहे पहा. एक जातीनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे. जातीनिहाय जनगणना का करायची गरजेचं आहे, तर मंडल आयोगाची जी केस होती 1992 मध्ये, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे, तर 50% ही कॅप जी आहे ना, ती आपण अगदी डिलीट करू शकतो किंवा त्याला वाढवू शकतो. पण आपल्याला काय एक्सेप्शनल केस पाहिजे. एक्सेप्शनल केससाठी काय पाहिजे आपल्याला, तर अगदीच पाहिजे काय, तर जातीनिहाय जनगणना किती आहे ही आपल्याला जवळ पाहिजे. मग त्यासाठी त्यानंतरच आपण काय ही 50%ची कॅप वगैरे उंचावू शकतो. तोपर्यंत आपल्याजवळ त्याचं म्हणजे एक सोल्युशन वगैरे दिसत नाही. ही समस्या आज महाराष्ट्रामध्ये आहे. मग आता हे काय आहे जातीनिहाय जनगणना वगैरे, ते ऑलरेडी आपलं म्हणजे एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्ही यूट्यूबवरती एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी ते ऑलरेडी डिस्कस केलं आहे. आय होप तुम्ही ते पाहून घेतलं असाल. आता पहा, बिहारमध्ये आरक्षण 65% नेण्याचा आता प्रयत्न करत आहेत नितीश कुमार सरकार. मग आता लवकरच त्यांनी काय विधेयक मांडणार आहेत, कुठे, तर विधानसभेमध्ये बिहारच्या. ओके, मग आता त्यांचं पण पाहूयात. जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ही पण याचिका नक्कीच जाईल सुप्रीम कोर्टामध्ये, कारण पहा यांनी डायरेक्टली 65% आरक्षण करणार आहेत व त्यांनी याच्याच पूर्वी कास्ट सेन्सस केलेला आहे. त्यामुळे कास्ट सेन्सस असल्यामुळे ना त्यांच्याकडे आता सोल्युशन आहे, म्हणजे हे 50%ची कॅप ते अगदीच उंचावू शकतात असं आपल्याला इथं डायरेक्टली दिसतं. कारण सुप्रीम कोर्टाने 1992ला मंडल कमिशनच्या केसमध्ये ऑलरेडी म्हटलेलं आहे की बाबा तुम्ही हे कॅप अगदी वाढवू शकता. मग आता ही कॅप कसं वाढवेल किंवा नाही वाढवेल हे सर्वस्व आता काय बिहार या राज्याच्या काय म्हणतो आपण, राज्य सरकारने जे निर्णय वगैरे घेणार आहे किंवा 65% जर त्यांनी आरक्षणाची लिमिट वगैरे वाढवली ना, त्यावेळेस आपल्याला हे नक्की पाहता येईल. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बेरियमयुक्त फटाक्यांवर बंदी देशव्यापी आहे असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे. 2018च्या आदेशांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण पहा. सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये एक आदेश दिलेला होता की बेरियमयुक्त फटाक्यांवर बंदी आहे असं त्यांनी आदेश दिला होता. पण त्यावेळेस त्यांनी दिल्ली असेल किंवा संपूर्ण भारतभर असं त्यावेळेस त्यांनी स्पष्टीकरण केलं नव्हतं. त्यामुळे पहा, परत एकदा केस दाखल झाली होती, म्हणजे काल त्याची सुनावणी झाली. त्या आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले की हे जो बेरियमचा आदेश होता तो सर्व देशव्यापी आहे. मग त्यामुळे काय झालेलं पहा, मुंबई त्यानंतर महाराष्ट्रातील जे सर्व फटाके विक्री केंद्र वगैरे आहेत ना, त्याला नक्कीच फटका वगैरे याचा बसणार आहे असं आपल्याला इथं सांगता येतं. कारण पहा, सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलेला आहे. याच्यापूर्वी फक्त ते दिल्ली संदर्भात वगैरे स्पष्टीकरण होतं. कारण पहा, दिल्ली संदर्भात का, तर हे जे दिल्लीमधील जी वायू वगैरे एअर क्वालिटी इंडेक्स आहे, ती समस्या आजची नाही आहे, तर ती वर्षानुवर्ष चालत आलेली समस्या आहे. त्यासाठी पहा, सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी तसा आदेश दिलेला होता. ओके, मग त्या आदेशाचा आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, सर हे आदेश संपूर्ण भारतभरासाठी हे काय आदेश लागू असणार आहे असं सुप्रीम कोर्टाने कालच्या आदेशामध्ये परत एकदा म्हटलेलं आहे. त्यामुळे पहा, बेरियमयुक्त जे फटाके वगैरे त्याला आता अगदीच म्हणजे हे पर्यावरणासाठी खूप गरजेचं आहे असं आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर पहा, सुप्रीम कोर्टाने पण म्हटलंय की असं होऊ नये की फक्त आम्हीच इथं फटाके बंदीसाठी वगैरे पुढाकार वगैरे घेत आहोत. त्यामुळे पहा, सुप्रीम कोर्ट अगदी जर तुम्ही डी.वाय. चंद्रचूड वगैरे यांचं जर नाव पाहिलं ट्विटरवर वगैरे, तर त्यांना अगदी ट्रेंड केलं जातं. का, कारण पहा त्यांनी अशा पद्धतीने फटाक्यावर बंदी वगैरे, म्हणजे हिंदूंच्या सणांना वगैरे टार्गेट करत आहेत की काय, अशा पद्धतीने तिथं दाखवलं जातं. पण सुप्रीम कोर्टाचं तेच म्हणणं आहे की बाबा आम्ही त्या सणाच्या वगैरे किंवा उत्सवाच्या विरोधात नाही आहे, पण तुम्ही पर्यावरणाच्या विरोधात जर जात असाल तर आम्हाला तिथं इंटरफेअर वगैरे करावं लागतं. आता हे काम खऱ्या अर्थाने कोणाचं आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया योग्य पद्धतीने काम करू शकत नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाला काही तर इंटरफेअर करावं लागत आहे असं काल सुप्रीम कोर्टाने परत एकदा म्हटलेलं आहे. मग आता इथे बेरियम आलेला आहे. मग बेरियमचे दुष्परिणाम वगैरे काय असतात ते आपण पाहूयात. पहा, बेरियम हा एक केमिकल आहे व हा अल्कलाईन अर्थ मेटल आहे. अल्कलाईन अर्थ मेटल असल्यामुळे काय, तो स्वतंत्र सापडत नाही, इंडिपेंडेंटली तो स्वतंत्र सापडत नाही, तर त्याला दुसऱ्या एका केमिकलची वगैरे साथ घ्यावी लागते. मग तो क्षारासोबत वगैरे काय एकत्र सापडतो आपल्याला, म्हणजे त्याचे जर पार्टिकल जर तुम्ही पाहिले तर आपल्याला ते क्षारमध्ये वगैरे सापडतं. यासाठी पहा, बेरियम हा अतिशय घातक आणि विषारी वायू आहे. ओके, मग आता जर याचं सेवन वगैरे जर तुम्ही केलात किंवा जर तो आपल्या शरीरात गेलं तर त्याचे दुष्परिणाम काय होतात, तर पहा, कंप सुटणे, अशक्तपणा, भयंकर, त्यानंतर श्वसनात अडसर, अर्धांगवत अशासारख्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका आपल्याला तिथं डायरेक्टली येतो. त्यामुळे बेरियमचे धोके पण आपल्याला तिथं आहेत. ओके, यासाठीच पहा, सुप्रीम कोर्टाने आता काय म्हटलेलं आहे की बाबा तुम्ही जर म्हणजे बेरियमचा धोका पत्करून वगैरे
अशा म्हणजे फटाके वाजवायचे असतील तर हे संपूर्ण पर्यावरणासाठी, म्हणजे पहा एखाद्या व्यक्तीने धोका पत्करला, त्याच्या जीवाचं काही त्याला पर्वा नसेल, परंतु त्याच्यासोबत अन्य दुसऱ्या जीवांना पण हा धोका आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने म्हटलं की BDMवर आता काय आहेत तर बंदी घालण्यात आलेली आहे, असं कालच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढची न्यूज पहा. पत्रकारांची उपकरणे जप्त करणे गंभीर बाब आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे व 1 महिन्याचा कालावधी पण त्यांनी दिलेला आहे. पहा, ही न्यूज कशा संदर्भात आहे तर अगदीच तुम्हाला पण माहिती असेल, न्यूज क्लिक ही जे मीडिया संस्थान वगैरे होतं त्यामध्ये छापे घालण्यात आले होते. मग त्या पत्रकारांची काय केली त्यांनी, अगदी जे मोबाईल डिव्हायसेस आहेत, त्यानंतर लॅपटॉप्स वगैरे ते सर्व त्यांनी जप्त करून घेऊन गेलेली आहेत. मग ते जप्ती करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती किंवा याचिका दाखल करण्यात आली होती, PIL होती ती. मग PIL वरती निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की असं करणं हे अगदी चुकीचं आहे. कारण पहा, राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 आहे, याच्या पहिलं पण मी सांगितलेलं आहे. कलम 21 मध्ये राईट टू प्रायव्हसी आहे व राईट टू प्रायव्हसीचं तर डायरेक्टली ब्रीच होतं. कारण तुमच्या मोबाईलमध्ये अगदीच तुमची पर्सनल माहिती वगैरे असते, मग त्याचं इथं ब्रीच वगैरे होतं. यासाठी त्यांनी म्हटलं की आता 1 महिन्याचा कालावधी आम्ही केंद्र सरकारला देत आहोत व केंद्र सरकारकडून त्यांनी स्पष्टीकरण मागवलेलं आहे. मग ही केस अशाच पद्धतीने इव्हॉल्व होत जाईल. मग त्यावेळी आपण ते नक्की पाहूयात. त्यानंतर पुढची बातमी पहा. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा वगैरे उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे चला. शिक्षकांना नोंदी शोधण्याचे काम, म्हणजे पहा, कुणबी नोंदी जे शोधायचे आहेत ते काम आता पहा शाळेमध्ये रजिस्टर असतं. ओके, 1967च्या पूर्वीचे आपल्याला काय आता नोंदी शोधण्याचं काम आता शिक्षकांना पण देण्यात आलेलं आहे. झालेलं काय पहा, बेसिकली शाळेमध्ये जे दाखले वगैरे असतात किंवा TC वगैरे असतात त्यामध्ये लिहिलेलं असतं ना आपलं जात प्रवर्ग वगैरे, मग ते शोधण्याचं काम वगैरे आता शिक्षकांना देण्यात आलेलं आहे. व ते जर शिक्षकांनी जर नाही केलं तर त्यांना दिवाळी गोड जाणार नाही, असं इथं देण्यात आलं आहे. व ते गरजेचं पण आहे पहा, कारण 2 जानेवारीपर्यंतचा हा कालावधी देण्यात आलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भात. त्यामुळे अगदीच योग्य पातळीवरती वगैरे ते होणं गरजेचं आहे, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आता इथे पहा, संपूर्ण आरक्षणबाबत वगैरे दिलेलं आहे किंवा राजकीय नोंदी आहेत, त्यामुळे मी याला संपूर्णतः स्किप करत आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचा, पण मला त्याच्याबद्दल वगैरे तेवढीशी गरज वाटली नाही, त्यामुळे मी त्याला स्किप केलं आहे. त्यानंतर पुढे या देश आणि विदेश या पेजवरती पहा. हित जनतेच्या आरोग्याची हत्या, प्रदूषणावरून सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, भात शेतीचे खुंट जाळण्यास तातडीने बंदीचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. झालेलं काय पहा, पंजाब आणि हरियाणामध्ये जेव्हा 1965 मध्ये आपल्याकडे ग्रीन रिव्होल्यूशन झालं ना, त्यावेळेस अगदीच गहू आणि तांदूळ जास्त प्रमाणात घेतलं जातं. आणि पहा, आपल्याकडे ग्रीन रिव्होल्यूशन कशाचं झालेलं आहे, फक्त गहू आणि तांदूळचं झालेलं आहे. मान्य आहे तुम्हाला, बाकी जे ज्वारी वगैरे आहे त्याबद्दलचं आपण ग्रीन रिव्होल्यूशन वगैरे करून आणलेलं नाही. मग ग्रीन रिव्होल्यूशन झालं कुठं, पंजाब आणि हरियाणा या क्षेत्रातच झालेलं आहे. इथं पंजाब आणि इथं खाली आहे हरियाणा, इथं आहे दिल्ली पहा. मग या क्षेत्रामध्ये गहू आणि तांदूळचं हे झालेलं आहे. मग गहू म्हणजे गहू काढून घेतल्यानंतर भात शेती झाल्यानंतर त्यांची जी खुंट असतात किंवा स्टबल जे असतात ना, त्याला बर्न केलं जातं किंवा त्याला जाळलं जातं. यामुळे काय होतं पहा, ही जी हवा आहे पंजाब आणि हरियाणामधून, ही हवा कुठे येते, दिल्लीला येते. व दिल्लीमध्ये ती हवा आल्यानंतर अगदीच त्याची जे पार्टिकल्स वगैरे तिथं बसतात व अगदीच त्यासोबतच जे ट्रॅफिक वगैरे आहेत त्यामध्ये पण, ट्रॅफिकमध्ये वगैरे निघणारे जे केमिकल्स वगैरे आहेत ते पण तिथं मिसळतात व अशा पद्धतीने ना पूर्ण धुकमय वगैरे दिल्ली होतं. त्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे ना, AQI, ते अगदी खूपच खालावतं दिल्लीचं. हे त्याचा मुख्य प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पहा, सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार या संदर्भात केस जात असते किंवा PIL दाखल होत असते. मग त्यावेळेस सुप्रीम कोर्ट भरपूर वेळा यांना म्हणजे हे केलेलं आहे. पंजाब गव्हर्नमेंट असू द्या, त्यानंतर अगदीच हरियाणा गव्हर्नमेंट किंवा दिल्ली गव्हर्नमेंट, यांना वेळोवेळी त्यांना म्हणजे कानपिचक्या वगैरे त्यांनी काढलेल्या आहेत. तरी देखील पहा, या सरकारांना वगैरे हे होत नाहीये, हेच सुप्रीम कोर्टाने तर म्हटलेलं आहे. आता पहा, बेसिकली झालं काय, म्हणजे काल पंजाबचे जे सॉलिसिटर जनरल वगैरे होते ना, त्यांनी त्यांचं निर्णय वगैरे ऐकत होते किंवा त्यांच्याकडून शब्द वगैरे अशा पद्धतीने गेले की पहा, त्यांनी काय म्हटले की शेत जाळण्याचे प्रकार फक्त 20 ते 50च दिवस होतात, त्यामुळे दिल्लीमधील हवा प्रदूषण वगैरे होत नाही, असं कोणी म्हटलं. पंजाबच्या वकिलांनी वगैरे त्यांनी तशा पद्धतीने संदर्भ दिला सुप्रीम कोर्टाला. मग सुप्रीम कोर्टाने अगदीच त्यांना खूप सुनावलेलं आहे. त्यांनी म्हटले की बाबा, तुम्ही फक्त 20 ते 50 दिवस म्हणत आहात, परंतु दिल्लीमधील कितीतरी आज चिल्ड्रन आहेत त्यांचं श्वासामुळे निधन वगैरे झालेलं आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात, म्हणजे तुम्ही त्यांची जबाबदारी वगैरे स्वीकारणार आहात का, असं डायरेक्टली त्यांनी सवाल वगैरे त्यांना विचारलेला होता. त्यामुळे अगदी सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे, जर तुम्ही नीट ऐकला तर ठीक आहे, अन्यथा आम्ही जर बुलडोजर चालवायला लागलो तर तुम्ही कुठेही राहणार नाही, असं डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने काल सुनावलेलं आहे. म्हणजे आता अगदीच त्यांची ही भाषा वगैरे किंवा या भाषेतून तुम्ही फक्त एक सेन्स काढण्याचा वगैरे तुम्ही प्रयत्न करू शकता. म्हणजे काल सुप्रीम कोर्ट खूपच नाराज झालेलं आपल्या इथं बेसिकली दिसून आलं. त्यानंतर जे फटाक्याचं पण समस्या होती त्याबद्दल पण सुप्रीम कोर्ट काल नाराज झालेला आहे. या दोन्ही गोष्टींचा जर तुम्ही पाहिला
तर आपल्याला इथं बेसिकली काय दिसून येत आहे, तर सुप्रीम कोर्टच इथं काय पर्यावरणासाठी सुप्रीम कोर्टच रक्षक झालेला असा आपल्याला दिसून येत आहे. बाकी गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे काहीच करत नाहीत की काय, असाच इथं डायरेक्टली सवाल येतो. व सुप्रीम कोर्टाचं पण तेच म्हणणं आहे की बाबा आम्हीच काय एवढं हे करत आहोत. ओके, त्यामुळे त्यांनी म्हटलं की जर तुम्ही ऐकतलं नाही ना, आता ही लास्ट वॉर्निंग आहे, व तुम्ही याच्या पुढे जर ऐकलं नाही ना तर आम्ही बुलडोजर चालवणार, व आमचं बुलडोजर जे असेल ना ते खूप घातक वगैरे असेल असं त्यांनी डायरेक्टली काल सुनावलेलं आहे. मग अगदीच आता पाहूयात की सुप्रीम कोर्टाचे आदेश दिल्यानंतरही पंजाब आणि हरियाणामधील जे शेतकरी वगैरे आहेत ते ऐकतील का, किंवा अगदीच त्यांचं सरकार आहे ते तशा पद्धतीने उपाययोजना करतील का. आता पहा, शेतकऱ्यांची पण यामध्ये चुका नाही आहे. सरकारने जर उपाययोजना वगैरे केल्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीने सुरळीत जाऊ शकतं. आता गेल्या वर्षी तुम्हाला न्यूज माहिती असेल, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये द हिंदूमध्ये एक आर्टिकल आलेला होता. तर त्या आर्टिकलमध्ये काय आलेलं होतं, तर हे जे स्टबल आहे ना, हे स्टबल कोणाला द्यायचं, एका कंपनीला द्यायचं, व ती कंपनी या स्टबलमधून काय वीज निर्मिती करणार होती. पण ते प्लांट वगैरे कुठे गेला काहीच माहिती नाही. त्यानंतर म्हणजे पहा, फक्त एकदाच त्याबद्दलची न्यूज आली व त्यानंतर ते सर्वच गायब झालेलं आहे. आता पहा, पंजाब आणि दिल्लीमध्ये एकच गव्हर्नमेंट आहे, म्हणजे एकाच पार्टीचं गव्हर्नमेंट आहे, तरी देखील इथं काहीच त्याचे म्हणजे तशा पद्धतीने पावलं वगैरे उचलली जात नाहीत. त्यानंतर दिल्ली सरकार, किंवा अगदीच जर पाहिलं आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि हरियाणा गव्हर्नमेंट, हे दोन्ही पण एकाच पक्षाचे आहेत, तरी देखील पहा पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये साम्यता वगैरे मिळत नाही आहे, किंवा त्यांच्यामुळे जे सामान्य नागरिकांचे वगैरे हाल होत आहेत त्याबद्दल कोणीही इथे सोल्युशन वगैरे घेण्यास इथं तयार होत नाही. ही एक शोकांतिका आपल्या सामान्य नागरिकांची आहे असं आपल्या इथं बेसिकली दिसून येत आहे. पण सुप्रीम कोर्ट अगदीच त्याबद्दल तत्पर आहे असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर पुढे जाऊयात, बिहारमध्ये राज्य सरकारचा 65% आरक्षणाचा विचार आहे, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे या बिहारमध्ये 1/3 कुटुंबे अतिशय गरीब आहेत असा अहवाल आपल्याला जातीय जनगणनेमधून दिसून आलेला आहे. व आता यालाच टॅकल करण्यासाठी, किंवा हेच आहे कारण ज्यामुळे आपण 65% लिमिट वगैरे वाढवू शकतो असं नितीश कुमार यांचं म्हणणं आलेलं आहे. ओके, मग आता पहा, त्यांनी करून दाखवलेलं आहे, कास्ट सेन्सस त्यांची झालेली आहे, त्यामुळे अगदीच याबद्दल त्यांनी 65%पर्यंतची ती लिमिट वगैरे वाढवू शकतात. त्यानंतर शांत भागातील मोबाईल इंटरनेट सेवा बंदी उठवण्याचे आदेश काल हायकोर्टाने दिलेले आहेत. अगदी पहा, मोबाईल इंटरनेट जे आहे ते अगदी बॅन आहे मणिपूरमध्ये आज देखील, म्हणजे मे 3 तारखेपासून ते आज तारीख किती आहे पहा, 11 नोव्हेंबर. ओके, 11/08 इथपर्यंत म्हणजे 6 महिने जवळपास काय झालेलं आहे, तिथलं नेट वगैरे बंद आहे. म्हणजे अगदीच तुम्ही त्यांचे हाल वगैरे नक्कीच थोडंसं तुम्ही त्याबद्दलचा विचार नक्की करू शकता. त्यानंतर पुढे या महाराष्ट्रातही एद्दुळू प्रयोगाची गरज. आता हे ठीक आहे, आता एद्दुळू म्हणजे काय वगैरे, तर पहा, नुकताच झालेल्या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये एद्दुळू कर्नाटक म्हणजे काय, जागा हो कर्नाटक, या स्थूल राजकीय मंचाने आशा पल्लवित केल्या आहेत. म्हणजे झालेलं काय, आता इथं बीजेपीची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा याबद्दल दिलेलं आहे. आता पण मी हे लेख वाचलेला आहे, पण मला तेवढंसं काही गरजेचं वगैरे वाटत नाही आहे, त्यामुळे मी स्किप करतोय. हां, पण पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने तुम्ही हा लेख नक्की वाचू शकता की बाबा बीजेपीची आयडिओलॉजी कशी आहे किंवा काँग्रेसची कशी आहे. आता मी याच्या पूर्वी पण सांगितलं आहे का, आय थिंक परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये वगैरे सांगितलेलं आहे की बीजेपीची आयडिओलॉजी आतापर्यंत कशी होती व आता कशी वगैरे होत आहे. ते म्हणजे बीजेपीचं खरं पाहिलं तर काँग्रेसायझेशन होत आहे, दुसरं काहीच होत नाही आहे. ओके, त्यामुळे आता पाहूयात की जर शक्य झालं तर तुम्ही हे वाचून घ्या, अन्यथा स्किप केलं तरी बेटरच आहे असं माझं इथं या लेखबद्दल मत आहे, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्यानंतर मोत्यांची निर्मिती पहा, मोती हा मृदुकामय संघातील शिंपाधारी वर्गातील कालवं म्हणजेच ऑयस्टर या प्राण्याच्या शरीरात निर्माण होणारा रत्न म्हणून मान्यता पावलेला कठीण पदार्थ आहे. ओके, मग मोती कसा बनतो वगैरे हे सर्व तुम्हाला माहिती असेल, त्यामुळे मी याला स्किप केलं आहे. फक्त याचं जे महत्त्वाचं होतं काय, कालवं किंवा ऑयस्टर हा जो प्राणी आहे तो महत्त्वाचा होता, त्यामुळे मी याला घेतलेला आहे. जर तुम्हाला त्याबद्दल आणखी डिटेल वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवरती वगैरे सर्च करू शकता, म्हणजे त्याचे व्हिडिओ दिसतील. म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर लवकर समजेल असा माझा उद्देश होता, त्यामुळे मी फक्त इथं घेऊन इथपर्यंत थांबतो आहे. त्यानंतर पुढे या बीबी बायडनचा बुडवणार. आता हे पॅलेस्टाईन आणि इस्रायलबद्दलचं आहे, त्यामुळे मी याला स्किप करतो आहे. त्यानंतर गावे आम्हीच जिंकल्याचे दावे यांनी करत आहेत, म्हणजे खरं काय ते माहिती नाही, पण सर्वजण म्हणत आहेत की आम्हीच गावे वगैरे जिंकली, पण याला स्किप करू शकतो, म्हणजे काही गरजेचं नसतं. पहा, गावाची वगैरे आपला निवडणूक वगैरे तेवढं आपण डिटेल नकोच आहोत. त्यानंतर पुढे सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना सुधारू शकेल का, आता प्रश्नचिन्ह आहे. पाहूयात काय होतं. तर अगदीच विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपाल संमती देत नसल्याने पंजाब, त्यानंतर केरळ, त्यानंतर पंजाब, केरळ, तामिळनाडू आणि कोणतं राज्य आहे, तेलंगणा. ओके, आपण तेलंगणाला TG लिहूयात. तर पहा, हे जे राज्य आहेत ना, या राज्यांमध्ये कोणतं सरकार आहे, तर विदाऊट BJPचं सरकार आहे. म्हणजे अगदीच
बिगर बीजेपी राज्य आहेत हे. ओके, बीजेपीचं इथं सरकार नाही आहे. किंवा तुम्ही महाराष्ट्र उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते आपल्याकडे, त्यावेळेस भगतसिंग कोश्यारीचं वर्तन वगैरे तुम्ही पाहू शकता. त्यावेळेस झालेलं काय पहा, अगदी आता पण तेच झालेलं आहे की पहा आपल्याकडे कायदा बनण्याची प्रोसिजर काय आहे. तर पहा एक विधेयक असतं. पहिल्यांदा विधेयक मांडलं जातं कुठं, विधानसभा. ओके, विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये ते विधेयक मांडलं जातं. मग ते विधेयक सर्व दोन्ही सभागृहांमधून पास झाल्यानंतर ते कुठं जातं, राज्यपालांकडे जातं. मग इथं रोल येतो राज्यपालांचा. राज्यपालाला कलम 200 यामध्ये काय देण्यात आलं आहे की राज्यपालांनी काय द्यावं, तर त्यांना असेंट द्यावं. हे जे विधेयक होतं ना, जे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेने पारित केलेलं आहे, त्याला असेंट कोणी द्यायचं असतं, तर राज्यपालाला द्यायचं असतं. तो सांगतो कलम 200. मग पहा राज्यपालांनी हे असेंट दिल्यानंतर याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. पण आता जर राज्यपालांनी याला असेंटच दिलं नाही तर मग काय करायचं, तर होतं तीच सिच्युएशन इथं सध्याला होत आहे. पहा जर आता अगदी इथं अशा पद्धतीने आहे, जर विधेयक पहा एखादे विधेयक आहे, विधानसभा आणि विधान परिषदेने याला पास केलेलं आहे व ते गेलेलं आहे राज्यपालांकडे व कलम 200 मध्ये लिहिलेलं आहे की बाबा राज्यपालांनी त्याला जर पास केलं तर याचं कायद्यात रूपांतर होईल. पण राज्यपालांना काय वाटलं की बाबा नाही, ह्या विधेयकामध्ये थोडेसे समस्या वगैरे आहेत, असं जर वाटलं ना, राज्यपाल ह्या विधेयकाला लगेच वापस पाठवू शकतात विधानसभेमध्ये. मग ह्या विधानसभेमध्ये आलं ना ते विधेयक, अगदी त्यामध्ये चुका केल्या जाऊ शकतात, चुका दुरुस्त केल्या जातील किंवा अगदी ते विधेयक जसं आहे ना तसंच राज्यपालांकडे जाऊ शकतं. मग इथं परत आल्यानंतर ना राज्यपालांना इथं बंधन असतं की तुम्हाला हे विधेयकावर काय करावं लागतं, असेंट द्यावंच लागतं. हे कलम 200 सांगतं. आणि हे कोणत्या केसमधून आपल्याला आलेलं आहे, सुप्रीम कोर्टाकडे एक केस गेली होती. पंजाब सरकार पहा, शमशेर सिंग विरुद्ध पंजाब सरकार 1974ची ही केस आहे. 1974 मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की एकदा राज्यपालाकडे बिल जाऊन राज्यपालांनी ती विधानसभेकडे दिले, वापस जर विधानसभेकडे गेलं व विधानसभेने तशाच बिलला परत किंवा म्हणजे त्यामध्ये सुधारणा करून किंवा अन्य काही करून जर ते बिल परत राज्यपालांकडे जर आलं तर त्याला असेंट देणं कंपल्सरी आहे राज्यपालांना. ओके, मग हेच टाळण्यासाठी राज्यपाल काय करतात, ह्या बिलवरच सीट होऊन बसतात किंवा म्हणजे त्या बिलला काहीच करत नाहीत, म्हणजे प्रतिक्रियाच देत नाहीत. आणि कलम 200चं समस्या हीच आहे की कलम 200 मध्ये आपला आजपर्यंत म्हणजे किती कालावधी घ्यायचा टाईम इथं देण्यात आलेला नाही आहे. ही समस्या आहे नेमकी. ओके, म्हणजे टाईम इथं देण्यात आलेला नाही की कलम 200 नुसार राज्यपालांनी किती कालावधीमध्ये हे बिल वगैरे वापस किंवा त्याला असेंट वगैरे द्यायचं किंवा ते राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवायचं, हे आपलं जो टाईम लिमिट दिली नाही, ही समस्या इथं बेसिकली आपल्याला पाहता येते किंवा ही एक जास्त किचकट प्रक्रिया वगैरे दिवसेंदिवस होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग आता पहा, राज्यपाल जर असतील तर आपण राज्यपालांच्या विरोधात सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये जाऊ शकतो का. आता पहा तुम्ही जाऊ शकता, परंतु सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट काय करतं, त्यांना आदेश देऊ शकत नाही. आता भगतसिंग कोश्यारी यांच्या केसमध्ये पण तेच झालं होतं. बॉम्बे हायकोर्टाने म्हटलं की आम्ही आदेश देऊ शकत नाही. का आदेश देऊ शकत नाही, तर तुम्ही आठवा बरं 361 आर्टिकल 361 इथं काय आहे, आर्टिकल 14 मध्ये एक इम्युनिटी देण्यात आली आहे आर्टिकल 361ची. ओके, म्हणजेच काय, कलम 14 मध्ये समानतेचा जो अधिकार आहे ना, तिथं समानता बिलकुल होत नाही 361 मुळे. 361 काय म्हणतं, 361 ए आणि 361 फक्त या आर्टिकलनुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यावर कोणताही खटला वगैरे चालवला जाऊ शकत नाही आणि त्यांना कोणीही आदेश देऊ शकत नाही, कारण ते सर्वोच्च पदे आहेत. ओके, राज्यपालांना आदेश कोणी देईल, फक्त राष्ट्रपती देतील, परंतु कोर्ट त्यांना आदेश देऊ शकत नाही. ही आपल्या देशाची समस्या आहे किंवा राज्यपालांसमोर जी समस्या येत आहे ना, ती समस्या इथं आपला सद्यस्थितीत पाहायला मिळते आहे. मग सुप्रीम कोर्टामध्ये केस कशा चालवल्या जात आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवल्या जात आहेत, पण समस्या अशी आहे की सुप्रीम कोर्ट पण आदेश देऊ शकत नाही. तर सुप्रीम कोर्ट कोणाला आदेश देईल, मग केंद्र सरकारला आदेश देईल. केंद्र सरकारला आदेश देऊन त्यांनी म्हणेल की बाबा तुम्ही हे जे 200 कलम आहे, आर्टिकल 200 जे आहे ना, यामध्ये तुम्ही काहीतरी बदल करा आणि राज्यपालांना लवकरात लवकर काय बिल वगैरे पास करण्यासाठी म्हणजे त्यामध्ये तरतूद वगैरे करण्यात यावी, असं नक्कीच सुप्रीम कोर्ट वगैरे बजावून सांगेल, असं आपल्या इथं बेसिकली दिसतं. पण जेव्हा जेव्हा ना राज्यपालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एखादी केस गेली ना, त्यावेळेस लगेच राज्यपाल हालचालीमध्ये येत आहेत. याचं नुकतंच उदाहरण जर म्हटलं तर तेलंगणाचं आहे, त्यानंतर काल परवाचंच उदाहरण म्हटलं तर पंजाबचं आहे. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती पंजाबची, लगेच त्या दिवशी गव्हर्नरनी वगैरे काय त्याच्याबद्दल म्हणजे हालचाली वगैरे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हेच सुप्रीम कोर्टाला थोडंसं चुकीचं वाटत आहे की बाबा तुम्ही तर निवडून आलेले नाही आहेत. जे राज्यपाल आहेत ना, राज्यपालांची नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती करतं. मग तुम्ही तर निवडून आलेले सरकार नसताना देखील तुम्ही का म्हणजे त्यामध्ये का अडवणूक वगैरे करता बिलची वगैरे, हे म्हणण्याचं काम सुप्रीम कोर्ट केलेलं आहे. मग आता पाहूयात की अगदीच सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने यांच्याबद्दल निकाल वगैरे देणार आहे. त्यानंतर आणखीन एक न्यूज जर पाहिली तर इथं तमिळनाडूने काय केलेलं आहे, एप्रिलमध्ये तमिळनाडू सरकारने तमिळनाडू विधानसभेने एक बिल पास केलेलं आहे. ज्या बिलमध्ये अगदी असंच लिहिलेलं आहे की बाबा राज्यपाल जे असतील ना, त्यांनी
किंवा राज्यपाल त्या बिलवर किती कालावधीसाठी वगैरे तिथे विचारात वगैरे ती बिल स्वतःजवळ ठेवू शकतात असं त्या बिलमध्ये वगैरे लिहिलेलं आहे. पण त्या बिलला देखील राज्यपालांनी पास केलेलं आहे का अद्याप त्यांनी पास केलं नाही, ही समस्या आहे. त्यामुळे पहा आता हे जे सर्व काही आहे ना, याला घटनादुरुस्ती वगैरे करण्याचा जो अधिकार आहे तो फक्त संसदेला आहे. मग आता पाहूयात की संसद कशा पद्धतीने यावरती ऍक्ट वगैरे करेल. बाकी सुप्रीम कोर्ट फक्त त्यांना सरकारला काय सूचना करू शकेल, पण आदेश तिथं देता येणार नाही. हीच समस्या आपल्याला पाहता येईल, म्हणजे इथं सांगता येते. त्यामुळे पहा, सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना सुधारू शकेल का? मग बिलकुल सुधारू शकणार नाही. फक्त त्यांनी एक सूचना देऊ शकतील की बाबा तुम्ही लवकरात लवकर काम करा, पण गॅरंटीड सांगता येत नाही की सुप्रीम कोर्ट त्यांना सुधारू शकेलच म्हणून. ओके, तर ही समस्या आपल्याला दिवसेंदिवस बिकट वगैरे होताळाची नक्कीच दिसून येईल. त्यानंतर सत्ताकारण आहे, हे मी स्किप करत आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण काही गरजेचं मला वाटतच नाहीये, त्यामुळे स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर पहा पुढे अगदीच येथे बातम्या वगैरे काही कामाच्या नाहीत. त्यानंतर करिअर वृत्तांत आहे, अर्थशास्त्र घटक. ज्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राबद्दल वगैरे थोडंसं हे आहेत समस्या वगैरे, त्यांनी हा लेख वाचून घेऊ शकता किंवा मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला तशा पद्धतीचं अगदीच मार्गदर्शन वगैरे करत असतो. आता पहा, मी याबद्दल वगैरे म्हणत नाही की आता हे म्हणजे अर्थशास्त्राची वगैरे तयारी कुठून करावी. आता माझं तरी डायरेक्टली एकच सोर्स असेल, मृणाल सर. ओके, आपले म्हणजे मृणाल सरांचे पण तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहू शकता. तिथूनच सर्व काही बेस्ट तुमचं अर्थशास्त्र हे जे आहे ना, अर्थशास्त्र मला वाटतं की मृणाल सर हे चांगल्या पद्धतीने शिकवतात. आता तुमचे सोर्सेस वगैरे ते तुम्ही अगदी पाहू शकता, पण एक सहज लक्षात आलं त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.